लेंडे साहेब नमस्कार. नमस्ते. तुम्ही आज काळवाडीच्या बूथला भेट द्यायला आलाय. एकंदरीत सगळीकडचा आढावा तुम्ही आता 4 वाजलेत म्हणजे घेतला असेल. काय एकंदरीत परिस्थिती आहे? सगळीकडचा आढावा म्हणण्यापेक्षा मी माझ्या आळे पिंपळवंडी जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्या बूथला भेटी देऊन, जरी ओतूर गटात वाडी असली तरी ती पिंपळवंडी गावची वाडी असल्यामुळं इथं काय आपल्या गावामध्ये परिस्थिती आहे म्हणून भेट द्यायला आलो. सकाळी 8-8:30ला माझं मतदान ज्या बूथवर आहे त्या बूथवर मी मतदान केल्यानंतर पिंपळवंडी गावातील सगळे बूथ आणि गटातल्या सगळ्यांना बूथला भेट देत असताना अत्यंत सकारात्मक आणि चांगल्या प्रकारचं वातावरण मला दिसलं. लोकसभेच्या वेळी जसं स्वयंस्फूर्त बूथवर लोक येऊन त्या ठिकाणी मतदान करत होते, तशा पद्धतीची उत्साह लोकांमध्ये मला दिसला. आताच्या या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं एक आहे की जसं आपल्या स्थानिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये जी चुरस असते, उत्साह असतो आणि मतदान लवकर जास्तीचं घडवून घेण्याकडं कार्यकर्त्यांचा कल असतो. त्या पद्धतीनं इथं मतदान आज घडून येताना दिसते. सत्यशील दादा शेरकर यांना लोकांचा मतदारांचा प्रतिसाद मला थोडासा जास्त त्याच्यामध्ये वाटला. कमी अधिक प्रमाणामध्ये बाकीचे इतर प्रमुख उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये स्पर्धा मला दिसून येते. सगळीकडे आत्तापर्यंत मी 47-48 बूथ फिरून तिथं कार्यकर्त्यांशी बोलतोय. सामान्य मतदारांचा मी चेहरा वाचण्याचा प्रयत्न केला तर मला एवढ्या गावांमध्ये सत्यशील दादांसाठी आशादायक चित्र दिसते. पिंपळवंडी तुमचं मूळ गाव. आता पिंपळवंडी गावातलेच 2 उमेदवार आहेत आणि सत्यशील दादा शेजारचे. पिंपळवंडी गावात काय परिस्थिती राहील? ही वस्तू ती खरी आहे की पिंपळवंडी गावातले शरददादा सोनवणे हे उमेदवार आहेत. अतुल शेटे आहेत गावातलेच. अतुल शेठ बेनके हे भूमिपुत्र, म्हणजे त्यांचा शेती तिथं असल्यामुळं ते गावातले आहे. गेल्या अनेक वर्षाची ह्या दोन्ही कुटुंबांचे आपल्या पिंपळवंडी गावाशी संबंध आहेत काळवाडीसह. तसंच शेरकर कुटुंबाचा कारखान्याच्या स्थापनेपासून पिंपळवंडी गावाशी एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे, जे आम्ही वेळोवेळी भाषणातही सांगितलं. संस्थापनेच्या काळात या पूर्व भागामध्ये कारखान्याचे सभासद गोळा करण्यापासून तर ऊस लागवडीला प्रोत्साहन देण्यापर्यंत स्वर्गीय दत्तूबाबा लेंडे यांनी निवृत्त शेठ शेरकरांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. दत्तू शेठ शेरकरांना आयुष्य जास्त मिळालं नाही. नंतरच्या काळामध्ये पिंपळवंडी गावचेच आपले एक सुपुत्र स्वर्गीय वसंतराव पाटील काकडे यांनी बरीच वर्ष त्या ठिकाणी निवृत्त शेठ शेरकर आणि सोपानांना यांच्याबरोबर काम केलं. तर आता पुन्हा काकडे परिवारातील बाळासाहेब काकडे असतात, आता विकी काकडे असतात, यांच्या रूपानं पिंपळवंडी गावाला प्रत्यक्षरित्या स्थापनेपासून या मंडळींनी त्या ठिकाणी गावाला आपल्या सातत्यानं बरोबर घेतले. ऊसाचं क्षेत्र आपल्या काळवाडीचं पिंपळवंडी जे आपली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे एकत्रित कार्यक्षेत्र आहे, मोठं क्षेत्र, मोठे आपण तिथं लाभार्थी आहोत. एक वेगळ्या प्रकारचे ऋणानुबंध आणि एक प्रकर्षानं सांगावं लागेल की पिंपळवंडी गाव जुन्या काळापासून दानशूर शेठ मारुती आबाजी पाटील लेंडे असतील, स्वर्गीय दशरथ शेठ काकडे असतील किंवा आता मी नावं घेतलेली ही सगळी नेते मंडळींनी सतत गावाच्या भल्याचा विकासाचा विचार केला. पायाभूत सुविधा निर्माण करताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नव्या पिढीतल्यानंतर स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांनी साथ दिली. मग इथला किटवेअर असेल, बाकीच्या काही गोष्टी असतील तर ह्या सगळ्या उपलब्धी आहेत ते शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातल्या आहेत. लेंडे साहेब, तुम्ही बेनके साहेबांचा उल्लेख केला आता. खरं तर बेनके साहेबांनी एक वेगळी ओळख किंवा बेनके साहेबांचं तसं सगळं कामकाज ते मुंबईत असताना किंवा ते उपस्थित नसताना तुम्ही बऱ्यापैकी पाहिलेलं आहे. तुमची बऱ्यापैकी बेनके साहेबांच्या निमित्तानं तालुक्यामध्ये चांगली ओळख होती. आज बेनके साहेबांच्या चिरंजीवाच्या विरुद्ध प्रचार करताना काही त्रास मनात काही जाणवलं? नाही, बघा कसं असतं,
हा नंतरचा प्रश्न आहे. मूळ खोड आहे ते शरदचंद्र पवार साहेब आहे. शरदचंद्र पवार साहेबांच्या बरोबर आपण राहायचा हा जेव्हा विषय आला, मी अनेक वेळा सांगितलं, त्यांना ती जाणीव आहे. त्यांच्याशी बोलताना त्यांच्यापुढं काही पेच असेल निर्णय घेताना. अजितदादांना सगळेच मोठे मोठे नेते साथ देतात. विकासाचा निधी आपल्याला लोकांनी त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून जर पाठवलं तर लोकांची कामं केली पाहिजे. मी जर पवार साहेबांकडे आलो तर विकासाचा निधी मिळायला बंद होईल. माझी जी काही टर्म शिल्लक आहे वर्षभराची, आणि इतर मंडळी युतीमध्ये सहभागी आहेत. कोण एकनाथराव शिंदे साहेबांना त्या ठिकाणी सहयोगी आहे, कोण भारतीय जनता पार्टीला सहयोगी आहे. मी स्वतः आमदार असताना त्यांनी निधी आणून मी नुसतं पाहत राहणं हे काय मला बरं वाटणार नाही. उद्या राजकीय हाराकिरी काही झाली तरी चालेल, परंतु काही जर महत्त्वाची कामं जर प्रकल्प पूर्ण होणार असेल तर मला तिकडं त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे. हा एक त्यांचा व्यावहारिक निर्णय झाला. नैतिकता, भावनिकता, कर्तव्यता हे आमच्यासारख्यांनी जाणलं की आता खरी वेळ कशी आहे की आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांमुळे आमची ओळख आहे. बेनके साहेबांची असेल, आमची सगळ्यांची ओळख पवार साहेबांमुळे. आपल्या तालुक्यासाठी ज्या माणसांनी केलं ते आमच्या पिढीला माहीत आहे ना. नंतरच्या तरुण पिढी कदाचित विसरू शकते. आम्ही जे जवळून पाहिले, तालुका काय सर्वसाधारण तालुका होता. मुंबईचा पैसा आला तर या तालुक्यातल्या गाव ग्रामीण भागामध्ये काहीतरी हालचाल होत होती. इथलं शेतकरी उभा करण्याचं काम, त्याच्या पायामध्ये बळ देण्याचं काम, त्याची आर्थिक स्थिती सुधारण्याचं काम ह्या पायाभूत सुविधांमुळे झालं. इथं पाण्याची उपलब्धी झाली आणि सरकारांनी कारखाना काढला. ह्या दोन गोष्टी आपल्याला कुणाला नाकारता येत नाही. आणि म्हणून शरद पवार साहेबांना या अखेरच्या त्यांच्या अडचणीच्या कालखंडामध्ये जर साथ दिली नाही तर आम्ही अस्वस्थ होऊ. बाकीचा कोणताच विचार नाही. त्यांच्यासाठी शेवटचा प्रश्न, जुन्नर तालुक्याचा आमदार कोण होईल? जुन्नर तालुक्याचा आमदार सत्यशीलदादा शेरकर होते. धन्यवाद.